हाय फ्रेंड, मी सायली घरोघरी रुचिरा या चॅनलवरती तुमचं खूप खूप स्वागत आहे. तर आज आपण पाहणार आहोत आलू पुरी. आणि ही आलू पुरी झटपट अशी कमीत कमी 10 ते 15 मिनिटात तयार होणारी ही रेसिपी आहे. आणि ही रेसिपी तुम्हाला आवडली तर प्लीज लाईक करा आणि शेअर करा. तर आता मी इथे 1 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. त्यात आपण घालणार आहोत हळद. हळद घालून झाल्यानंतर आपण घालायचं आहे लाल तिखट. इथे तुम्ही कमी जास्त करू शकता लाल तिखट. त्यानंतर घालायचं आहे जिरं. त्यानंतर घालायचं अर्धा चमचा धना पावडर. त्यानंतर आपण घालणार आहोत रवा. रवा मी इथे छोटे 2 चमचे घातलेले आहेत. आणि त्यानंतर मी इथे घेतलेलं आहे ओवा. ओवा आपण हातावर चोळून घालायचं आहे. त्यानंतर मी इथे 1 हिरवी मिरची घेतलेली आहे, ही बारीक कापून घेतलेली आहे आणि ती त्याच्यामध्ये घातलेली आहे. त्यानंतर घालायचं आहे चवीप्रमाणे मीठ. तुम्हाला तिखट अजून पाहिजे असेल तर तुम्ही अजून एखादी मिरची वाढवू शकता. त्यानंतर इथे मी 2 बटाटे उकडून घेतलेले आहेत. ते आपण किसणीवरती किसून घ्यायचे आहेत या पद्धतीने. तर इथे आपला बटाटा किसून झालेला आहे. आता आपण काय करायचं आहे मिक्स करून घ्यायचं आहे. जास्त पाणी घालायची गरज नाही आहे, कारण काय आहे बटाटा आपण उकडून घेतलेला आहे त्याच्यामध्ये पहिल्यांदा हे मिक्स करून घ्यायचं आहे. हे बघा अशा पद्धतीने. आता थोडं थोडं पाणी घालून ह्याचा गोळा बनवून घ्यायचा. आता इथे आपला हा गोळा रेडी झालेला आहे. तर आता आपण इथे लाटून घ्यायचं आहे. त्यासाठी मी इथे पळीपड घेतलेला आहे आणि थोडंसं सुकं पीठ घेतलेलं आहे. आता छोटे छोटे गोळे करून घ्यायचे आपण आणि इथे पळीपाटावर लाटून घ्यायचं आहे. तर आता पळीपाटावर ते कधी कधी काय होतं चिकटतं, त्यामुळे मी सुकं पीठ थोडंसं लावणार आहे. जर तुम्हाला सुकं पीठ लावायचं नसेल तर थोडंसं पळीपाटाला तेल लावायचं आणि हा गोळा असा लाटून घ्यायचा. नाहीतर मग काय करायचं, एखादी प्लॅस्टिक पिशवी घ्यायची आणि प्लॅस्टिक पिशवीवरती पण तुम्ही ही पुरी लाटू शकता. आता ह्या पुरीचा आकार गोल येण्यासाठी आपण काय करणार आहोत ते तुम्हाला मी दाखवते. तर एखादा असं गोल भांडं घ्यायचं आहे आणि त्याने आपण ही पुरी कट करून घ्यायची आहे. एक एक करण्यापेक्षा जरी तुम्ही एखादा मोठा गोळा घेतला आणि मोठी अशी पोळी लाटून घ्यायची आणि नंतर त्याचे छोटे छोटे पुऱ्या तयार करू पण शकता. पण मी इथे तुम्हाला एक एक पुरीचा तयार करून दाखवलेली आहे. ही बघा कशी गोल अशी तयार झालेली आहे पुरी. असेच आपण बाकीचे पण पुऱ्या लाटून घ्यायच्या आहेत. एकदम सर्व लाटून घ्यायचे आणि त्यानंतरच आपण हे तळायला घ्यायचे आहेत.
आता मी इथे कढईमध्ये तेल गरम करत ठेवलेलं आहे. तेल आपलं ना गरम झालेलं आहे. आता मी ह्याच्यामध्ये पुरी सोडलेली आहे आणि आता ही छानपैकी अशी आपण तळून घ्यायची आहे. खूप छान अशी पुरी तयार होते, टप्प फुगते अशी. हे बघा, टम्म फुगलेली आहे. तुम्हाला मी काढून दाखवते म्हणजे कळेल तुम्हाला. खूप छान अशी होते. कलर बघा किती छान असा आलेला आहे आणि खायला पण खूप छान लागते. लहान मुलं तर आवडीने खातात. बघा, अशीच मी दुसरी पण तळून घेणार आहे. जशी मी तुम्हाला जी रेसिपी सांगितली आहे त्याप्रमाणे कराल ना तर खूपच छान अशी आपल्या पुऱ्या तयार होतील. हे बघा, कलर तर एवढा छान येतो ना. आता आपण असे सर्व पुऱ्या ना तळून घ्यायच्या आहेत. तर आता तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. परत भेटू आपण नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय. आनंदी राहा, खुश राहा आणि खात राहा.